नमस्कार, मी विशाल. हेच टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, जिव्हाळ्याचा. आज आपण बोलणार आहोत झोपेचे विकार या विषयाला घेऊन, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा दिवाण. मॅडम, आपलं IPL लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. बरेचसे प्रश्न येणार आहेत या विषयाला घेऊन, कारण नॉर्मली आपण दिवसाची सुरुवात करतो, पण अगदी आंघोळ करून बाहेर पडल्यानंतर ऑफिसमध्ये येईस्तोवर काही वेळेला जांभई येते आणि अचानक जाणवायला लागतं, की रोज जाणवत असतं की माझी झोपच झालेली नाही आहे. पण त्यापूर्वी मला सगळ्या आपल्या दर्शकांना अपील करायचं आहे की तुम्ही आम्हाला या विषयाला घेऊन फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. आपण चर्चेला सुरुवात करूयात. बेसिक लाईन, मी जसं म्हणालो, रोज वाटत असतं की झोपच झालेली नाही आहे, पण तरी मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं, आपण यातल्या तज्ज्ञ आहात, मानवी शरीराचं झोपेचं गणित नेमकं कसं असावं? सर्वसाधारण प्रश्न असा येतो की नॉर्मल स्लीप किती वेळाची असावी. म्हणजे थिअरॉटिकल त्याला उत्तर आहे की 6 ते 8 तासाची झोप ही पुरेशी झोप आहे. पण वयाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे ही झोप बदलत असते. आता सर्वात चांगली झोप कुठली, तर किती तास झोप आहे ही चांगली झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला कसं वाटतंय, रिफ्रेशिंग वाटतंय का, तुम्ही सकाळची कामं तुमची चांगली करू शकताय का, तुम्हाला नकारात्मक विचार मनामध्ये येत नाहीत ना, किंवा शारीरिक थकवा जाणवत नाही ना, शारीरिक काही इतर विकार होत नाही आहेत ना, ह्याच्यावरती अवलंबून आहे की तुमची रात्रीची झोप पुरेशी आहे का, आणि त्याची क्वालिटी कशी आहे, किती तास आहे आणि किती उत्तम आहे, डीप आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता लहान मुलांना जास्ती झोप आवश्यक असते, वृद्धापकाळामध्ये झोप कमी होत जाते. पण कमी झोप काही वेळेला वय वाढतं तसं दुपारच्या झोपेची गरज पडते. तर असं जरी असलं तरी सुद्धा त्या माणसाला अगदी 5 तास झोप घेऊन सुद्धा जर दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटत असेल तर त्याला आपल्याला ॲबनॉर्मल म्हणता येणार नाही, ती झोप नॉर्मलच आपल्याला समजायला पाहिजे. समजायला हवी. अगदी. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झालेली आहे. जालन्यावरनं पहिला फोन आलेला आहे. रामेश्वर खंदारे आपल्या बरोबर आहेत. रामेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. सर, माझे आजोबा 60-65 वर्षाचे आहेत. त्यांना रात्रीला झोप येत नाही. जास्तीत जास्त अर्धा तास, पाऊण तास झोप येते आणि नंतर परत त्यांना जाग येते. निद्रानाश. निद्रानाशाचा विशेष त्यांनी वय सांगितले म्हणून वयापरत्वे मी मुख्य त्याची कारणं अधोरेखित करू इच्छिते. वयापरत्वे म्हणजे वय जास्त असलं की काही शारीरिक विकारांमुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो किंवा नॉर्मली झोप कमी होऊ शकते. आता शारीरिक विकारांमध्ये आपण बघितलं तर मधुमेहग्रस्त जे रुग्ण असतात त्यांना वारंवार लघवीला जायला उठायला लागतं, किंवा काहींना प्रोस्टेटचा त्रास असतो, त्यांना एका वेळेला व्यवस्थित लघवी होत नाही, त्याच्यामुळे परत उठायला लागतं. आणि इतर जे काही मेंदूची झीज झाल्यामुळे किंवा इतर जी काही कारणं वृद्धापकाळासाठी जी स्पेशल आपण म्हणू, तर अशा काही कारणांपैकी त्यांच्या बाबतीत एखादं कारण असू शकतं, ते म्हणाले ते. पण बाकी सर्वसाधारणपणे आपण बघायला गेलो तर हायपर ॲसिडिटी किंवा सांधेदुखी अशी काही कारणं त्याला शारीरिक कारणं असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त मानसिक कारणं पण महत्त्वाची आहेत, की औदासिन्य आहे किंवा इतर काही व्यसनाधीनता आहे, ही पण कारणं फार महत्त्वाची आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं शारीरिक कारणांचा आधी आपण विचार केला पाहिजे, त्यानंतर आपण मानसिक कारणांकडे वळलं पाहिजे, विचार करू शकतो. आपण पुढला फोन घेऊया. धुळ्यावरनं भूषण सोनवणे आपल्या बरोबर आहेत. भूषणजी, आपला प्रश्न विचारा. भूषणशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण ह्यामध्ये म्हणजे जसं त्यांनी त्यांच्या आजोबांच्या वयाचा उल्लेख केला, या सगळ्याच्यात जर उपचार घेतले या संदर्भातले, तर जो काही प्रॉब्लेम झालेला आहे की अर्धा किंवा पाऊण तास झोप येते, तर पूर्ण झोप त्यांची त्यांना मिळू शकते? हो, नक्कीच. कारण पहिल्यांदा कारणांचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. आता कारणांच्या शोधापासून साधे रक्त तपासणी म्हणजे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स किंवा रक्तातले काही वायू असतात. आता एक स्लीप ॲपनिया सिंड्रोम म्हणून एक निद्रा विकार असतो, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण माणसं घोरतात, हे तुम्हाला माहिती असेल ऐकून. तर ह्या घोरण्यामागे हाही एक प्रकारचा निद्रा विकार आहे. तर ह्याचं इन्व्हेस्टिगेट करून आता स्लीप लॅबॉरेटरी अशी संकल्पना पण आपल्याकडे आता रुजते आहे, आणि त्या दृष्टीने झोपेच्या विकारांशी संबंधित अनेक प्रकारच्या ज्या टेस्ट आहेत किंवा त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते सगळे केले जातात, आणि निष्कर्षाप्रत आपण पोचलो की मग त्याप्रमाणे आपल्याला उपचार करता येतात. फक्त झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेणे किंवा त्या लिहून देणे एवढंच आता झोपेच्या विकारांचं शास्त्र आता मर्यादित राहिलेलं नाही. त्यावरती इतरही उपाय आपण करू शकतो. त्यावर इतरही उपाय करू शकतो, जसं आपण रिलॅक्सेशन ट्रेनिंग आहे, मेडिटेशन आहे, बायोफीडबॅक आहे. तर अशा अनेक प्रकारचं किंवा काही नॅचरल स्लीप इंड्युसिंग काही हॉर्मोन्स किंवा काही एक प्रकारचा चहा असतो किंवा मेलॅटोनिन म्हणून एक द्रव्य असतं,
तर ह्या सगळ्यामुळे नॅचरली आपल्याला झोप येऊ शकते. तर ह्या गोष्टींचा पण आपण अवलंब करू शकतो. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपेच्या आरोग्याचे नियम काही पाळायला लागतात आपल्याला, की आपण बरोबर ते फॉलो करतोय की नाही. जसं आपण आपल्या शारीरिक आरोग्याचे नियम, मानसिक आरोग्याचे नियम प्रत्येकाने पाळायचे असतात, त्याप्रमाणे झोपेच्या स्लीप हायजीन त्याला आपण म्हणतो, तर ते आपण पाळतो की नाही हे सगळं आपण विचार करून मगच निद्रानाशावरती किंवा इतर कुठल्याही प्रकारचा निद्रा विकार असेल, म्हणजे जेट लॅग आहे किंवा नार्कोलेप्सी आहे, रेस्टलेस लेग सिंड्रोम आहे, असे अनेक प्रकारचे निद्रा विकार असतात. पण एखादा रुग्ण आला की त्याचं लक्षण एवढंच असतं की दिवसभर मला गळल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं, फटीग वाटतं, काही करावं असं वाटत नाही, जांभळी येते, डुलक्या लागतात काही जणांना मध्ये, काही जणांना त्या डुलक्यांमध्ये स्वप्न पडतात, नार्कोलेप्सीमध्ये होतं. तर अशा अनेक प्रकारचे जे विकार आहेत, तर दृश्य एक लक्षणं एका प्रकारची असतात, पण त्याच्या मागे काय विकार आहे ते आपल्याला शोधायला लागतं. आपण फोन घेऊयात पुढला. मुंबईवरनं माणिक मेहत्रे आपल्या बरोबर आहेत. माणिक जी आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. हा बोला. हा सर, तर मला झोपल्यानंतर रात्रीचं पूर्ण विचार प्रक्रिया चालूच असते, अशी झोप काय वाटत नाही की मला झोप लागलेली आहे असं. आता समजा मी एखाद्या एक्सप्रेस मधून पुण्याला चाललोय, चेन्नई रात्री 12ची असते, मी 3:30 पर्यंत प्रवास करतो, तरी सुद्धा रात्रभर माझा विचार चालू असतो, पण डोळे बंद असतात, सगळं बंद असतंय. ह्यांचा विचार चालू असतो म्हणजे ह्यांना आता निद्रानाशाचं कारण काय ते आपण बघितलं पाहिजे. ताणतणावामुळे, डिप्रेशनमुळे किंवा इतर कुठल्या प्रकारच्या मानसिक त्रासामुळे त्यांची झोप उडली आहे, हे कॉमन ह्याचं कारण असू शकतं. पण सर्वसामान्यपणे आपल्याला प्रत्येकाला दिवसभरामध्ये काही निगेटिव्ह विचार येतात किंवा काही मनाविरुद्ध घटना घडतात. या घटनांचा प्रत्येकजण रात्री विचार करतो आणि असा एखादा दिवस येतो आठवड्यातला की आपल्याला झोपच लागत नाही. का तर तो दिवस वाईट गेलेला असतो, विचार येतात. तर झोपेच्या नियमामधला हा एक महत्त्वाचा भाग आहे की जे बर्डन आहे आपल्या मनावरचं ते झोपेपूर्वीच आपण दूर करायचं. आता ते दूर कसं करायचं, तर ते नकारात्मक विचार आपण लिहून घ्यायचे आणि ते सकारात्मक किंवा एखादा प्रॉब्लेम असेल तर तो कसा सोडवायचा ह्याचा आपण रात्रभर विचार करत जी रात्र वाया घालवतो, त्याच्यापेक्षा त्याला एखादं आपण सोल्युशन काढून ते लिहून ठेवलं म्हणजे होमवर्क सारखं. एक झोपेपूर्वी एक 15-20 मिनिटं तुम्ही ह्याच्यामध्ये घालवलीत तर उरलेला जो खऱ्या झोपेचा कालावधी आहे त्याच्यामध्ये तुमच्या मेंदूमध्ये ते नकारात्मक विचार येणार नाहीत. म्हणजे आधीच मी तो उपाय लिहून ठेवलेला आणि मी तो उपाय लिहून ठेवलेला आहे. बरोबर, अगदी बरोबर, स्वतःला येतो. अगदी बरोबर, त्या विचारात आपण झोपत नाही. अगदी बरोबर. आपण पुढला फोन घेऊयात. बीडवरनं विवेक नरसाळे पाटील आपल्या बरोबर आहेत. विवेक जी आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की आपल्या दिवसभराच्या आहाराचा आणि झोपेचा काही संबंध आहे का, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा झोपेचा योग्य टायमिंग काय आहे, म्हणजे शेड्यूल. दिवसभराच्या खाण्यापिण्याचा हा नक्कीच संबंध आहे झोपेशी. म्हणजे हा झोपेच्या आरोग्यातला एक बाकी की आपण काय खातो आणि पितो. म्हणजे जसं संध्याकाळनंतर उत्तेजक पेय घेऊ नये, चहा, कॉफी किंवा कुठलेही मद्यपान, इतर आपले एरेटेड ड्रिंक्स असतात कोलासारखे वगैरे, तर ही कॅफिनेटेड ड्रिंक्स घेतली जाऊ नयेत. आणि खाण्यामध्ये काही मेंदूला स्टिम्युलेट करणारी चीज किंवा तत्सम जड पदार्थ जसं पचनाला जड असतात ते जर आपण संध्याकाळच्या वेळेला घेतले तर शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही काही अन्नपदार्थांमुळे आपल्या मेंदूमधल्या केमिकल्सवरती पण दुष्परिणाम होतो. त्यामुळे पण आपला मेंदू स्टिम्युलेट होतो आणि त्यामुळे झोप येत नाही. त्यामुळे दिवसभरचा जो आहार आहे, विशेषतः जो संध्याकाळचा आहार आहे, तो बॅलन्स्ड, हलका हा निश्चित असला पाहिजे. आणि संध्याकाळी म्हणजे रात्री उशिरा झोपण्यापूर्वी तुम्ही थोडंसं एखादा कोमट दूध घेतलं किंवा असं म्हणजे चहा, कॉफी हे घेण्याच्या ऐवजी, तर नक्कीच त्याच्यामुळे झोपेला तुम्हाला मदत होऊ शकते. दुसरा प्रश्न, विद्यार्थ्यांचं कसं शेड्यूल असावं. विद्यार्थ्यांना सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप ही आवश्यक आहे. मग त्यांनी रात्री जागून एखादा मुलगा अभ्यास करतो किंवा पहाटे उठून अभ्यास करतो, आयडियल ह्याला आपण काही म्हणू नकोया, कारण प्रत्येकाची सवय आणि बॉडी क्लॉक वेगळं असतं. पण सर्वात महत्त्वाची की परीक्षा आली म्हणून मुलं 2च तास झोपतात, इतर वेळेत अभ्यास करतात, हे त्यांनी स्ट्रिक्टली टाळायला हवं आणि त्यांच्या घरच्यांनी, आईवडिलांनी पण त्यांना टाळायला सांगायला हवं. आयडियल त्यांना पुरेशी झोप, दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटलंच पाहिजे, म्हणजे त्यांनी जे अभ्यास केलेला असतो, आत्मसात केलेलं असतं, ते त्यांना परीक्षेत लिहिता येईल किंवा बोलून दाखवता येईल काय ज्या प्रकारची परीक्षा असेल त्याप्रमाणे. फार फार महत्त्वाची माहिती आपण देताय. वेगवेगळे पैलू या सगळ्या विषयाला घेऊन समोर येतात. आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा या विषयाबद्दल चर्चा करूयात. आम्ही आपल्या सगळ्या प्रश्नांची वाट बघतोय. पहा फक्त IBN लोकमत.
आज आपण झोपेचे विकार या विषयाला घेऊन हेल्थ टॉक टाइम मध्ये चर्चा करतोय. खरं प्रेक्षकांकडून प्रश्न येतात, पण थोडा आता आम्हाला आमच्याबद्दलही विचारलं पाहिजे. आम्ही असो किंवा कॉल सेंटरमध्ये काम करणारे लोक असू देत, कॉल टाइम ठरलेला आहे. मॉर्निंग शिफ्ट असते, सेकंड असते किंवा 3-12 असते, मग सगळं चक्र बिघडतं. त्यात कसं स्वतःला सांभाळलं पाहिजे, काय सल्ला द्याल आपण? त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे पुरेसा वेळ झोप आणि चांगल्या वातावरणात झोप, म्हणजे पोषक वातावरण ज्याला आपण म्हणतो ते शक्य असेल तर तसं उपलब्ध करून स्वतःला जेव्हा मिळेल तेव्हा झोप घ्यायचा प्रयत्न करावा. आणि त्याच्याबरोबरच झोप येण्यासाठी जे आपण काही गोष्टी करतो की रिलॅक्सेशन, मेडिटेशन, लाईट म्युझिक ऐकणे, दिवे बंद करणे, टेम्परेचर योग्य ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी उरलेल्या वेळात आपली झोप भरून काढायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे की आपली शिफ्ट ड्युटी आहे, म्हणजे थोडंफार आपल्याला कॉम्प्रोमाइज होणार. त्याप्रमाणे जे आपलं खाण्यापिण्याचं किंवा इतर जे हायजीन आहे ते आपण सोडता कामा नये. आणि ज्या वेळेला तुम्हाला जे चक्र तुमचं बॉडी क्लॉक ॲडजस्ट करण्यासाठी, जसं नॉर्मली जर एखाद्याला लेट झोप येते आणि लेट जागा येते, त्यांनी ठराविक वेळेला अलार्म लावून उठून स्वतःवरती भरपूर सूर्यप्रकाश घ्यायला पाहिजे. सूर्यप्रकाश आणि आपल्याला नॉर्मल आपलं जे बॉडी क्लॉक असतं ते ॲडजस्ट होतं. त्यामुळे रेस्टफुल स्लीप ही जितकी आवश्यक आहे तितकं फ्रेश अवेकनिंग हे पण तेवढंच आवश्यक आहे. आपण फोन घेऊयात. मुंबईवरनं उन्मेष कोरडे आहेत आपल्याबरोबर. उन्मेशजी, आपला प्रश्न विचारा. हा बोला उन्मेशजी. ती माझ्या बहिणीचा एक मुलगा आहे, भाचा माझा. तो सकाळी आहे ना 10:30-11 वाजता झोपतो. आपलं सकाळी 10:30-11 वाजता उठतो, पुन्हा सकाळ दुपारी 2 वाजता झोपून त्याला कामाविषयी काय वाटतच नाही, कारण झोप ही त्याला महत्वाची वाटते. काय त्याचं वय काय? त्याचं वय आता एक असेल 23-24 पर्यंत असेल. 23 ते 24 वर्षाचा हा तरुण आहे. आणि नव्याने हा त्रास चालू झालाय का पूर्वीपासून हा त्रास आहे? आता जास्त लोकांना लागला तो एवढ्यात. बर. 23-24 वय त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा असं बघायला पाहिजे की त्याला काही मानसिक त्रास आहे का आणि व्यसनाधीनता आहे का. कारण या वयाची मुलं ही व्यसनाकडे सहज खेचली जातात. काही अंमली पदार्थांचं सेवन केल्यामुळे माणसाला अतिरिक्त झोप येऊ शकते. आणि दुसरं म्हणजे डिप्रेशन किंवा तत्सम मानसिक विकार. त्यामुळे तुम्ही लगेच तज्ज्ञांकडे त्याला घेऊन जा आणि त्याचा काही जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल चर्चा करून मगच त्याच्यावरती उपाय काढता येईल किंवा त्याच्याशी बोलायला हवं आणि तज्ज्ञांनी बोलायला हवं. कारण काही वेळेला मुलं घरातल्या लोकांशी, नातेवाईकांशी तेवढं मोकळेपणी बोलू शकत नाहीत. त्यामुळे विशिष्ट ह्या मुलाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेतला गेला पाहिजे. आपण पुढला फोन घेऊयात. बदलापूरवरनं प्रसाद जोशी आपल्या बरोबर आहे. प्रसादजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझ्या वाचनात असं आलंय की झोपण्यापूर्वीची पूर्वतयारी, त्यासाठी टीव्ही, कॉम्प्युटर, मॉनिटर आणि सगळी गॅजेट, मोबाईल हे सगळं बंद करून काही वेळ अंदाज म्हणजे जिथे आपण झोपतो तिथे मंद प्रकाशात जाऊन आपण झोपायची पूर्वतयारी केली पाहिजे. कारण मेंदूला असा सेन्स असतो की प्रसादजी, आपला प्रश्न लक्षात आला. किंवा मोबाईलवर गेम खेळणे झोपता झोपता. बरोबर. त्यांनी बरोबर म्हणजे त्यांनी जे वाचलंय ते योग्यच वाचलेलं आहे की जो काही स्क्रीन्स आहेत अनेक प्रकारचे ते डोळ्यासमोरून आपण झोपेच्या पूर्वी 1-2 तास तरी हटवले पाहिजेत. झोपेपूर्वी फक्त काही एक वाचन किंवा ते सुद्धा थिओरॉटिकली अगदी कमी बल्बमध्ये म्हणजे 15 वॅटच्या बल्बमध्येच तुम्ही झोपेतलं वाचन केलं पाहिजे. किंवा अशा प्रकारे काही लाईट म्युझिक ऐकून हे झोपेच्या हायजीनमध्येच येतं की जे काही मेंदूला स्टिम्युलेट करणारे कुठल्याही गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या अवॉइड केल्या पाहिजेत. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे जे पोषक वातावरण आहे ते निर्माण करून सुद्धा जर आपल्याला झोप येत नसेल, विशिष्ट आपण बेडमध्ये पडलो आणि झोप येत नसेल, तर आपण तिथून उठून जाऊन ती जागा सोडून दुसरीकडे जाऊन म्युझिक ऐकणे, वाचन करणे, रिलॅक्सेशन, मेडिटेशन करणे ह्या गोष्टी दुसऱ्या ठिकाणी जाऊन केल्या पाहिजेत. नाहीतर मग ती बेडरूम आणि तो बेड आणि आपली झोप ह्याच्यात एक नकारात्मक संबंध तयार होतो. तो आपण स्ट्रिक्टली टाळला पाहिजे. आपण पुढला फोन घेऊयात. हिंगोलीवरनं विष्णू वसू आपल्या बरोबर आहेत. विष्णूजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, माझा जे भाऊ आहे सर ते 15 वर्षाचा आहे जवळपास. ते रोज संध्याकाळी सर उठून बडबड करते सर. म्हणजे नक्की काय करतो विष्णूजी तो? अच्छा, तो झोपेत बडबड करतो असं आपलं म्हणणं आहे. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की तो झोपेत बडबड करतो. हा, झोपेत बोलणे, झोपेत चालणे हा एक प्रकारचा विकार आहे, म्हणजे झोपेचा विकार आहे. आपल्या झोपेचे 2 भाग असतात. एक REM स्लीप त्याला म्हणतो आणि एक नॉन REM स्लीप असते.
तर नॉन REM स्लीप ही डीप असते, जास्त कालावधीची असते. त्या प्रकारच्या झोपेने आपल्या झोपेच्या सायकलची सुरुवात होते. आणि जी REM स्लीप असते ती म्हणजे स्वप्नांची झोप, म्हणजे आपल्या पायाची हालचाल होणे, डोळ्याची हालचाल होणे, आपल्या हृदयाचे ठोके वाढणे, म्हणजे आपलं शरीर आणि ब्रेन ॲक्टिव्ह असतं. तर ह्याच्यामध्ये स्वप्नांची जी झोप असते REM झोप आणि नॉन REM झोप, ह्याच्यामधलं जे चक्र असतं आणि त्याचा जो ठराविक कालावधी असतो. आता जेव्हा आपलं स्लीप सायकल चालू होतं तेव्हा सुरुवातीची REM स्लीप ही फक्त नॉन REM नंतर येणारी जी REM असते ती फक्त 10 मिनिटाची असते. आणि जसा जसा झोपेचा कालावधी वाढत जातो तशी REMचं ड्युरेशन हे वाढत जातं. तर ह्या दोन प्रकारच्या झोपेच्या सायकलमध्ये जर बिघाड झाला काही कारणाने, किंवा REM झोप ही प्रोलॉंग झाली किंवा ती लवकर सुरू झाली, अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे हे विकार होतात की झोपेत चालणे, बोलणे, असं तुम्ही ऐकलं असेल की चालत गेला एखादा माणूस झोपेमध्ये. तर हे निद्रा विकार, ह्याला उपाय आहेत. आणि ह्याच्यावरती आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात की मेंदूचा, ब्रेनचा ग्राफ असतो, तो पूर्ण झोपलेला असतो माणूस तेव्हा EEG ज्याला म्हणतो, तर ब्रेनचा ग्राफ काढणे किंवा इतर जे काही रक्तातले वायू आहेत, ऑक्सिजन आहे, कार्बन, तर ह्या सगळे जे काही स्लीप लॅबोरेटरीचे भाग आहेत, तर हे सगळ्यांनी डिटेल्ड हिस्ट्री ही जास्त महत्त्वाची आहे. पूर्ण झोपेमध्ये त्या माणसाचं शूटिंग करून किंवा त्याला ऑब्झर्व करून हे आपण नोट डाऊन जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं की काय त्याच्या झोपेच्या त्या चक्रामध्ये काय बिघाड झालेला आहे. बरीचशी माहिती आपल्याकडनं येते, आणखीन बोलणार आहोत. आणखीन या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. आपल्या प्रश्नांची आम्ही वाट बघतो. इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण झोपेचे विकार या विषयाला घेऊन चर्चा करतोय. डॉक्टर दिवाण आपल्या बरोबर आहेत. झोप आणि काही औषधं याचा काही संबंध असतो का? हो, नक्कीच. काही प्रकारची म्हणजे शारीरिक विकारांची किंवा मानसिक विकारांची काही औषधं असतात ज्यामुळे माणसाची झोप कमी होते किंवा स्लीप आर्किटेक्चरमध्ये बदल होतो. म्हणजे मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की नॉन REM आणि REM ह्यांचा ठराविक कालावधी पाहिजे, ठराविक कालावधीनंतर त्या सुरू झाल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या दोन्ही ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यामुळे काही इतर म्हणजे जास्त स्वप्न पडणे किंवा सकाळी फ्रेश न वाटणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला निद्रानाश असेल आणि तुम्ही इतर काही औषधं घेत असाल, निद्रा विकार किंवा इतर कुठला विकार, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरूर विचारायला पाहिजे की मला ह्या औषधांमुळे माझ्या झोपेवर काही परिणाम होता. हे झालं एक प्रकारचं. दुसरं म्हणजे झोपेची औषधं नावाखाली जी औषधं दिली जातात. काही बऱ्याचदा लोक आता हल्ली मिळत नाहीत विदाऊट प्रिस्क्रिप्शन, पण लोक सरळ जाऊन केमिस्टकडून झोपेची गोळी म्हणून गोळ्यापूर्वी घेत असत. तर ह्याच्यामुळे त्या गोळ्यांचा अतिरिक्त वापर, अनिर्बंध वापर, वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर केल्यामुळे माणसांच्या एकूण झोपेवरती आणि आरोग्यावरती पण निगेटिव्ह आणि नकारात्मक परिणाम हा होत असतो. पण जर तज्ज्ञांनी जर ठरवलं किंवा काही लोकांना खरंच गरज असते, त्यांना इतकं सिव्हिअर डिप्रेशन, अँझायटी असते की त्यांना खरंच झोप आणणाऱ्या औषधांची गरज असते, तर ही औषधं ही मनोविकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजेत. कारण त्या माणसाचा दुसरे काही शारीरिक विकार आहेत का, त्याला इतर कुठली औषधं चालू आहेत का, या सगळ्यावर अवलंबून त्याला ते पर्टिक्युलर औषध सिलेक्ट करायचं असतं आणि ते फक्त मनोविकार तज्ज्ञच करू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं नक्कीच घेऊ नयेत. तुम्ही एक सुरेख शब्द वापरला, झोपेचं आर्किटेक्चर. पण आता हे जर सगळं सुधारायचं असेल, मला असं वाटतं काय जाता जाता आपण आम्हा सगळ्या दर्शकांना आम्हाला सल्ला द्या. मगाशी स्लीप हायजीनचे काही पॉइंट्स आपण सांगितले, पण त्याच्यामध्ये अजून एक मी अधोरेखित करते की किती वाजताही तुम्हाला झोप आली आणि जाग येत असली तरी तुम्ही ठराविक, म्हणजे अगदी 2 वाजता जरी उशिरा झोप आली तरी पण तुम्ही ठराविक वेळेला जर उठायची सवय ठेवली आणि सूर्यप्रकाशात जायची सवय ठेवली तर तुमच्या बॉडीचं क्लॉक हे आपोआप ॲडजस्ट होऊन जाईल. दुसरं म्हणजे झोप आली नाही म्हणून घड्याळाकडे बघत राहणं हे टाळायला पाहिजे. आणि मगाशी इतर पॉईंट्स आपण अधोरेखित केलेलेच आहेत की जड जेवण टाळायला पाहिजे, दुपारची झोप, दिवसभराची झोप टाळायला पाहिजे, आणि कॉम्प्युटर, TV, इतर स्क्रीन हे जे आहेत, उत्तेजक पेय आहेत, ही रात्रीच्या वेळेला टाळायला पाहिजे. योग्य आहार, व्यायाम हे सगळं सकाळी उठल्यानंतर आपण जर केलं तर नॅचरल आपल्या झोपेला रात्री मदत होते. आणि त्याप्रमाणेच गरम पाण्याने स्नान किंवा कोमट दूध असं जर आपण रात्रीच्या वेळेला हे जर आपण घेतलं तर त्यांनी झोपेला मदत होऊ शकते. फार महत्त्वाचे मुद्दे आज झोपेचे विकार या विषयाला घेऊन आपण सांगितलेले. मला असं वाटतं आपण यावर निश्चितपणे विचार करायला हवा, जेणेकरून आपलं हे सगळं जे बिघडलेलं आर्किटेक्चर आहे झोपेचं ते आपल्याला सुधारवता येऊ शकेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.
यानंतर आज टॉक टाईममध्ये आपण इथे थांबणार आहोत आणि पुढल्या वेळी भेटूयात पुढल्या टॉक टाईममध्ये नवीन विषयाचं. पहा फक्त IBN लोकमत.